एका गरीब महिलेने असं काही केलेलं आहे की संपूर्ण जग अक्षरशः तिचं कौतुक करत आहे। आजसुद्धा अशा प्रकारची लोक आहेत, याच्यावर विश्वासच बसत नाही। असं या महिलेनं काय केलेलं आहे की तुम्ही थेट म्हणाल तिला एखादं मोठं बक्षीस द्या। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। आता पैशांचा मोह कुणालाही आवरता येत नाही। माणूस कोट्याधीश असो किंवा फकीर, रस्त्यावर पडलेली रोकड, सोने नाणे किंवा मौल्यवान वस्तू सापडली तर तो लगेच पटकन खिशात टाकतो। पैशांचा हाच मोह आवरत चेन्नईतील कचरा वेचणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिलेला आहे। आता कचरा वेचणाऱ्या महिला पद्मा यांना तब्बल 45 तोळे सोन्याचे दागिने सापडले। आता बाजारात याची किंमत 45 लाखांच्या आसपास आहे। मात्र त्यांनी प्रामाणिकपणे हा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला। त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे। आता हे त्यांना सोनं कसं सापडलं ते पहा। पद्मा या महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या। रविवारी टी नगर भागातील मुफुतू अम्मन कोईल परिसरात आपले स्वच्छतेचे काम करत होत्या। आता काम संपवून झाडी आणि हातमोजे जमा करण्यासाठी जात असताना त्यांना एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ बेवारस बॅग पडलेली दिसली। आता त्यांनी ती बॅग उघडून बघितली तेव्हा आतील ऐवज पाहून त्या अवाक झाल्या। बॅगमध्ये सोन्याचे दागिन्यांचे सेट होते। आता इथं जर काही लोकांचं उदाहरण घेतलं तर अक्षरशः त्यांनी ती बॅग कोणालाही न सांगता लंपास केली असती। परंतु या महिलेने काय केलं पुढे पहा। समोर लाखोंचे सोने पाहूनही त्यांच्यामध्ये कोणतीही लालसा जागी झाली नाही। मोहाला बळी न पडता त्यांनी तातडीने आपल्या वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली। त्यानंतर त्यांनी थेट पोंडी बाजार पोलीस स्थानक गाठत दागिन्यांची भरलेली बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली। पोलीसही थक्क झाले। चक्क एवढ्या पैशांची बॅग, एवढ्या सोन्याची बॅग आणि त्याचे एवढे पैसे होतात तरी या महिलेने ही बॅग आणली। पोलिसांना आश्चर्य वाटलं, कारण की आजही जगात अशी चांगल्या मनाची माणसं आहेत असं पोलिसांना वाटलं। सदर बॅग रस्त्यावर बेवारस पडली होती। ती उघडल्यावर मला त्यात सोन्याचे दागिने दिसले। माझ्या मनात त्यावेळी एकच विचार आला की ज्या कुटुंबाचे हे दागिने आहेत त्यांना किती मोठा धक्का बसला असेल। त्यांच्या कष्टाची कमाई त्यांना परत मिळावी एवढीच माझी इच्छा होती असं त्या पद्मा म्हणाल्या। मग आता पोलिसांसमोर एकच प्रश्न होता की आता हे दागिने आहेत ते कोणाचे असतील। आता त्याचा शोध घ्यावा लागणार। मग दरम्यान पोलीस तपासादरम्यान दागिन्यांची ही बॅग एका सराफ व्यापाऱ्याची असल्याचे समोर आलं। सराफ व्यापारीची ती बॅग असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांना प्रश्न पडला की मग ही नक्की बॅग त्या कचऱ्याच्या पेटीमध्ये कशी आली होती असा प्रश्न मग त्यांना सुद्धा पडला। मग त्यांनी हा व्यापारी टी नगरमध्ये आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता। आता गप्पांच्या ओघात त्यांनी दागिन्यांची बॅग जवळच्या हातगाडीवर ठेवली होती आणि तिथेच विसरून गेला। याबाबत व्यापाऱ्याने पोलीस तक्रारही दाखल केली होती। कचरा वेचणाऱ्या महिलेला सापडलेली बॅग आणि हरवलेली बॅग एकच असल्याची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी ती बॅग मूळ मालकाला परत केली। पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या पद्मा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। त्या महिलेने असा विचार केला की एवढे दागिने आहेत, त्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल। ज्या कुटुंबाचे हे दागिने आहेत त्यांना किती मोठा धक्का बसला असेल। त्यांच्या कष्टाची कमाई त्यांना परत मिळावी एवढीच माझी इच्छा होती असं मग त्या पद्मा म्हणाल्या होत्या। आणि एवढे दागिने घेऊन त्या अखेर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या आणि तिथे चक्क पोलीससुद्धा हैराण झाले होते। आणि मग त्यानंतर पैशांचा आपल्या सर्वांना माहीत आहे की पैशांचा मोह कोणालाही आवरता येत नाही। माणूस कोट्याधीश असो किंवा फकीर, रस्त्यावर पडलेली रोकड, सोने, कुठलीही वस्तू असू द्या मौल्यवान, तर तो लगेच उचलतो। पैशांचा हाच मोह या पद्माताईंनी आवरलेला आहे आणि चक्क 45 तोळे सोने, जवळपास त्याची किंमत 45 लाखांच्या आसपास असेल। आणि हीच रक्कम, हेच दागिने त्यांनी परत केलेले आहेत पोलिसांच्या स्वाधीन करत। आणि पोलिसांनी मग शेवटी तपास केला। अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे। अशा घटना घडल्यावर असं वाटतं की आज ही माणुसकी जगात शिल्लक आहे। तर अशी घटना घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। पद्माताईंना थोडीफार रक्कम किंवा बक्षीस म्हणून द्यायला पाहिजे की नाही? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या।